मी श्रुतिका बदामीकर आणि हे संजय बदामीकर. आम्ही दोघांनी मिळून आमच्या रिटायर्ड लाईफमध्ये काहीतरी सुरू करायचं म्हणून हे फार्म हाऊस सुरू केलं आहे. हॅलो, मी संजय बदामीकर आणि मिसेस श्रुतिका बदामीकर. नमस्कार. आत्ताच आम्ही माझ्या रिटायरमेंटनंतर फार्म स्टेचा विचार डोक्यात आला होता. त्या दृष्टीने आम्ही सुरुवात केलेली आहे. या फार्म स्टे आंबेरे बुद्रुक या ठिकाणी साधारण गुहागरपासून 20 किलोमीटर आहे. इथून हेदवी, वेळणेश्वर, चिपळूण सगळंच 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे सगळ्या बाजूला मध्यवर्ती ठिकाण म्हणून हे अतिशय सुंदर आहे. आत्ता आम्ही यावर्षीपासून भरपूर आजूबाजूला लागवड केलेली फुलांची, फळांची झाडं वगैरे आणि घराचं पण रिनोव्हेशन केलेलं आहे. त्यामुळं एकंदरीत सगळ्यांना आवडू शकेल असं वाटतंय. तर आम्हाला अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे की आमच्या ह्याला तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि एक पाय अनुभव घ्या. इथे 3 बेडरूमचं हे घर आहे. अटॅच संडास, बाथरूम, AC, मॅक्झिमम गोष्टी देण्याचा इथे आम्ही प्रयत्न केलेला आहे. लहान मुलांकरता इंडोर गेम्स आहेत. नंतर मोठ्या लोकांकरता झोपाळा वगैरे सगळं केलं आहे. 15 लोकांची आम्ही सोय केली आहे इथे. जेवण आणि नाश्ता म्हणजे मील हे आम्ही ऑर्डरप्रमाणे प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर आम्ही लहान मुलांना खेळायला कॅरम वगैरे सारखे पण गेम्स आणून ठेवले आहेत. यंग एजमधल्या लोकांना इथे रात्री 12-1 वाजेपर्यंत त्यांना गाणी म्हणता येतील, एन्जॉय करता येईल, कोराओके, स्पीकर, म्युझिक लावता येईल अशी सोय केलेली आहे. तर आमच्या दृष्टीने आम्हाला जेवढं जमलं तसं आम्ही ते केलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त जे पाहिजे ते आम्ही त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे आम्ही ते देतो अवेलेबल करून. आम्ही 3 रूमचं संपूर्ण 3 रूम आणि एकूण एक्स्ट्रा मेट्रेसेस असं 15 लोकांची सोय आपल्याकडे होते आणि त्याच्याकरता आम्ही 12,000 रुपये घेतो. जेवणाचे वगैरे पैसे एक्स्ट्रा असतात. थँक्यू. मी काय माहिती आहे का की इथं तेच पोर्टेबल स्विमिंग पूल पण केलेलं आहे. नंतर रेन डान्स वगैरे करायची पण सोय प्रोव्हिजन चालू आहे आणि सगळ्या एजमधल्या लोकांना जास्तीत जास्त कसा आनंद देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो. लहान मुलं असू दे, यंग जनरेशन असू दे, अगदी वृद्ध लोकांना सुद्धा आरामशीर जीवन किंवा एक नैसर्गिक आनंद कसा मिळवता येईल त्याचा प्रयत्न चालू आहे. तसंच जोडीला बार्बेक्यूची सुद्धा अरेंजमेंट केलेली आहे. नंतर जर का थंड वातावरण असेल तर शेकोटीचा पण प्रयत्न केलेला आहे. नंतर जर का त्यांना एखाद्याला जर का गरम पाणी वगैरे तापवायचं असेल, चुलीवरचं काही करायचं असेल तर ती सुद्धा सोय करणार आहे. मुख्य म्हणजे कसं की खेड्यातलं जीवन त्यांना जास्तीत जास्त कसं एन्जॉय करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत.